बोल ना. बोल ना, काय म्हणतं? काय बोलू पप्पा तुमच्यासोबत? काय बोलू? दोघी बहिणी तशाच आहे. एकदा फोन नाही करत म्हटलं. माझ्यात बॅलन्स नव्हतं तर म्हटलं बॅलन्स टाका लागलं, फोन करा लागला. पण तुम्ही फोन नाही केला, भल्ल्याचं बरं आहे बा. किती काळजीचे आहे हो तुम्ही. हो आई, कसं लेकरं बाहेर खेळते, शाळेत जाते, घरचे काम, त्याच्याने वेळच नाही राहत आई. हो समजते, वेळच नाही राहत. आम्हाला काय वेळ राहते काय, पण आम्हाला आठवण येते म्हणून आम्ही फोन करतो. तुला वेळ आठवण येत असेल ना, म्हणूनच तू नाही करत ना फोन. आई असं नाही आहे ना बिचारे, तू असं आहे काय, फोन नाही केला म्हणून तू आता रागवली वाटते बाई. आई अशी नको करू आई. नाही आणि हिने नाही केलता का, गीता नाही केला का तुला फोन? गीता नाही करत काय? गीताला काय आता लेकर आहे का मांग? तू त्याहीपेक्षा भारी आहे हो. तू तर एखाद्याला फोन करून, पण ती कशीच करत नाही. कशीच करत नाही. आणि मला गमत नाही. मला तुमची आठवण येते, तुला लेकराची आठवण येते. मी बाई माझ्यात बॅलन्स नव्हता, आता पैसे नव्हते तर आता जराशी तंगी सुरू आहे. तर ते निन्न गिन्न सुरू आहे. ते बाबाच्या पैसे काही पैसे नाही, बायले मजुरी द्यायला लागते. तर मोबाईलमध्ये बॅलन्स गिलेन्स काही टाकणं होत नाही. मी म्हटलं चला बा भागवा, कायचं भागते. तुम्ही तर एकदा फोन नाही केला, मग शेवटी मला पटलंच नाही, गमलंच नाही. आणि मग मी शेवटी बॅलन्स टाकलं, त्यासोबत बोलासाठी मी फोन केला. नाही का बाई, बाबापाशी मग पैसे नाही काय? मी पाठवू का 1000-1500 रुपये? पाठवू का माझ्या याच्यातून फोन करून? पाठवू का? लागत असेल तर पाठवतो. नाही तू नको पाठवू. तू किती देशील? दिला ना तू काही पुरत नाही आहे ना. पण आता कसं विचारे, जराशी तंगी कायच्यानं सुरू आहे. हे निन्न गिन्न डवरे गिवरे हे आहे ना आता सध्या चालू, म्हणून तंगी. तसं काही तंगी नाही जात. लपून नको ठेवू, लागत असं तर सांग. तब्येत गिब्येत चांगली आहे? बाबाची तब्येत गिब्येत चांगली नाही तर तू फोन नाही करत. तब्येत चांगली नसेल म्हणून त्या अर्जंटमध्ये फोन केला असेल. तब्येत गिब्येत नाही का तुझी बरोबर? हो बाई, तब्येत चांगली आहे ना. हाय तब्येत चांगली, असाच केला फोन. म्हटलं चला बाई, लय दिवसाचा तुम्ही करत नाही काही नाही. मग माझ्यात बॅलन्स नव्हतं, मग मी टाकलं. गेली बाई मी रिचार्जवाल्याच्या दुकानात आणि घेतलं टाकून. काय करतं, उधार तर काही ठेवतच नाही कोणी. पण आता आजकाल जर उधारीचा जमाना राहिलाच नाही ना. आपल्याला समजतं तेही टाका लागते ना. उधार कोणाकोणाची ठेवतं बाई? आता उधारीचा जमाना नाही का? आम्ही लहान लहान होतो तर ठेव उधार कोणी. आता नाही ठेवत बाप्पा, आता नगदीचाच काम आहे. मी काय म्हणतोय, झाले काम? काम पडलेच आहे. सकाळी त्या बाबाला डब्बा दिला करून, बाया गेल्या तर त्याच्या मागे गेले ते बाबा. आणि मग आता झाडझूड गिडझूड केली. चला म्हटलं करा फोन. आता काय माझ्यासाठी द्यायसाठी, आता दुपारसाठी पोळ्या टाकून जराशा. भाजीचाच मोठा आठ आहे. काय करा काय नाही काही समजत नाही हो. सारा भाजीचाच आठ आहे. रोज 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 काय करा, कोणती भाजी करा काही समजत नाही आहे. आणि असं वाटते कधी कधी स्वयंपाक जीवार नाही, पण त्या भाजीच्या जेव्हा जीवार येते का काय करा काय नाही, म्हणून जीवार येत नाही. तर माझ्या स्वयंपाक करायचा कसंच जीवार नाही. आता मला आज वेळच झाला बिचारे. पोरीले नेऊन दिले, माईची सासू गेली, त्याइलेच जायला लावलं. नाही तर मीच जातो ना, नाही तर मला काय वेळ भेटला असता त्यासोबत बोलत बसले. आता त्या गेल्या तर मी तेवढ्या वेळ बसून घेऊन राहिली. आता आल्यावर मग करतोच आहे कामं. आता दिवसभर कामं काहीतरी दुपारी बोरच जाते ना बाई. थकून गेला बाप्पा जीव. चालू चालू कोमल बाई, माझ्यासाठी एक ग्लास पाणी आणो बाई. सारा दम आला बिचारे. आण बरं लवकर पाणी. तहान ला बाई, कोड्डा झाला गया. बापा आई पाणी, पहिलेच पाणी पिया. लागली वाटते आई तुम्हाला. लय थकले बापा तुम्ही तर ना बिचारे. लय थकली तरी ती बिचारे मैत्रीण भेटले, त्याच्यासोबत बोलत बसली. तरी एवढा दम आला हो माय. लय दम येते बापा. लय दूर आहे बापा शाळा तिची. काही नाही, लय दूर जा लागते हो माय. तिची पाय दुखते म्हणूनच ते पाय ठणकते करते हो. आपण तिचे काही ऐकत नाही. ठणकते असं नो बाई पाय. हो खूप दूर आहे तिचं स्कूल. मग मी गेली होती एकदा, तर दूरच आहे बापा. खूपच दूर आहे. जीवावर येते, घामन घाम येते. तिची आई बरी नेऊन देते रोज रोज. तर पाय दुखते. लहान लेकराचे दुखत नाही काय? त्याच्यापेक्षा एक स्कूटीच घेऊन घ्यायला पुरते. इलेक्ट्रिकलवालीच घेऊन घ्या. कसं आहे, नाहीतरी म्हणते इलेक्ट्रिकलची गावाच्या गावात चालते म्हणते. जराशे 8, 10, 15, 35 किलोमीटर असं म्हणते बाई. मग तेच घ्यायला पुरते ना. आणि स्वस्तात आहे सध्या. काय आहे आपल्याला तिथे नेऊन द्यायला पाहिजे. आणि तुम्ही दोघी कोणी नेऊन देऊ शकता. आता मला तर काही चालता नाहीत बाई. आता तुम्ही दोघी जणी आहे. पण लय पाय दुखते हो, म्हणूनच मेहनत करते. पाय दुखते, ठणकते आजी, ठणकते हो ना. आपण काही ऐकत नाही तिचं. आपल्याला वाटते अभ्यास करायची ज्वारीची म्हणून. नाही हो, खरंच दुखत असं ना तिचे पाय. मलाही मोठं खोटं लागते तिचंही. एखादी गाडी पाहिजेच आपल्या घरी, स्कूटी. आता हे माणसाच्या गाड्या चालवते, आपल्याला चालवता येते का? शेवटी आपल्या स्कूटीच पाहिजे ना. एक स्कूटी घ्यायच लागते आपल्या घरी, अर्जंटच आहे क्रिकेटमध्ये. आणि तसंच वेळेवर जर काम पडलं, तब्येत कोणाची बरोबर नसली, काही नसलं, बात आपण गाडी काढतो निघतो. पण स्कूटी पाहिजेच आपल्या घरी, घ्यायच लागते आता. हो आता म्हणूनच मी दोघाले म्हणून घेऊन घ्या लागन. नाहीतरी काही मागणी आहे म्हणते. ये ना 8 दिवस माझ्या घरी राहिले. ये ना 8 दिवस. तुला गमत नाही म्हणतं तर मस्त नातू नात आहे तर गमते तुले.
माझी सासू आहे मस्त बोलाले. नाही बापा, नाही येत बापा त्या घरी, मला चांगलं नाही वाटत बापा त्या घरी. आठ गिड्डी राहिले इवायच्या घरी चांगलं नाही वाटत असते. इवाई बुवा राहते काही चांगलं नाही वाटत ते. पा काय करते माईचे सासरे बुवा, आईचे सासरे बुवा तर घरीच नसते. असं कसं तुला काय काय खाऊन काढते का ते? हां माझी सासू माझे सासरे मस्त. माझी सासू तर उलट गोष्टी करते. माझ्या सासरे तुला एवढं चांगलं नाही वाटत तर माझ्या सासरे तर नुसतं बाहेरच राहते. फक्त रात्रीचे येते, जरासं आले ते एखादा चक्कर येते. काय होते मग आली तर इवाई बाबा मानादानाचे लोक असते. नाही नाही चांगलं नाही वाटत बाई, नाही येत मी. तेच म्हणत राहायचं, अशीच म्हणत राहायचं. मी येत नको माघारी, अशीच करतो तू. बाई भल कोणी टाईमली यायला पुरते काय ते बाबा, इथं जाते कामागिमाले. त्याला डब्बा गिब्बा करून द्यायला लागते. तुला काय समजत नाही का बाई? भल कोणी आता आता भल कोणीच टाईम आहे तुला सांगाले, पण तशी येत नाही तू. लोकांच्या पोरेच्या माया तर किती बाई 8-8 दिवस येते राहते, तो कधी येत नाही. एका दिवसाची येत नाही. नाता गीताची आठवण येतं म्हणतं, फक्त फोनवरून बोलतं हे ते, आणि अशी येत नाही राहिले. नुसतं माझ्या सासू सासऱ्याचं नाव राहते. नाही बाई तेच समज चांगलं नाही वाटत मानादानाच्या लोकांसमोर. आता मानदान तर नेहमीसाठीच आहे. आता नेहमीसाठी त्या यावली का मग सांग बरं बाई. आता कामं गिमं झाले त्या बाबाला घेऊन ये. हो बाबाला घेऊन आली का मग तेव्हा चालली तेव्हा चालली, असं आहे तो काम. ही भेट झाली का बस, असं काय आहे हो बाई, रास लागते असं काही आहे काय? तुम्ही येता राहता बस, तेच तर मला आनंद आहे. त्या मतानं कर बापा, त्या मतानं कर, काय करायचं आहे तर. तब्येत गिबेत चांगली आहे ना? हो बाई तब्येत गिबेत चांगली आहे. आता गीताला फोन करतो. चला मग ठेवतो मग. घेत जा मायला करायची हो सगळ्याचीच घेतो. तू तुझ्या पण तब्येतीची काळजी घे, बाबाची तब्येतीची काळजी घे. खूपच उशीर झाला, आत्ताच आला वाटते तुम्ही. हो आहो ना, किती दूर जा लागते बापा. आज गेली तुम्हाला माहित पडलं. तू तर रोजच जातो, भले पाय दुखत असन वा. त्या सासूला आज माहित झालं. जाणच नाही, घरच्या घरात राही ना आता. काय माहित नाही तिले, आज माहित झालं किती दूर आहे म्हणून. असं उगे कधी पाहिलं का मागच लागतं मजाक कराले. असं उगे आता स्कूटी घ्या लागते. पोरीचे लय पाय दुखत असं. एवढ्या दूर बिचारी मानातील जायला लागते पैदल, आणि पाय दुखते करते. तुम्ही एक जण सांगत नाही, म्हणतही नाही. एक स्कूटी घेऊन घेते इलेक्ट्रिकल वाली. हो घेऊन घेऊ, काय एक गाडी घेऊन घ्यास लागते. बस दूर आहे बाबा. त्यानं कोमल दोघी जणी शिकल्या म्हणजे मग टेन्शन नाही राहत. दिसत लक्ष एकदम स्कूटीवरच आल्या. बरं झालं पाठवलं, निदान स्कूटी तरी येऊन जाते. पैदल जायला लागत रोज रोज. माय दुखणं कोणाला समजतच नाही. घेऊनच टाकू, चला आता घेऊनच टाकू. उद्या किती पाहू एखादी चांगली गाडी घेऊनच येऊ डायरेक्ट.